काय नाव आहे आपलं सर? मी दिलीप गणपतराव जोशी, समन्वयक शेतकरी संघर्ष समिती. संघर्ष समिती. हो. आणि पत्ता काय आपला सर? राहणार शहापूर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आज साखर आयुक्तालय पुणे या ठिकाणी आपण साखर आयुक्त यांची गाठ घेण्यासाठी आलेला आहात. नेमकी काय प्रश्न आहेत आपले? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आमच्या भागामधून म्हणजे तुळजापूर, उमरगा, लोहारा, अक्कलकोट ह्या भागामधून त्या ठिकाणी कारखान्याला म्हणजे गाळप हंगामासाठी 2024, 25, 25, 26 या गाळपासाठी त्या ठिकाणी गोकुळ शुगर धोत्री आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूर यांनी आमच्या शेतकऱ्याची ऊस त्या ठिकाणी नेली. पहिल्यांदा त्या ठिकाणी त्या गोकुळवाल्यांनी काय केली की 15 दिवसाची पेमेंट पटापटा लोकांना टाकली. सगळ्यात पहिला कारखाना चालू झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कारखाना अनधिकृत आहे. त्या कारखान्याला काळपाची परवानगी नसताना त्या ठिकाणी तो कारखाना त्यांनी चालू केला आणि आमच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आता पैशाची बिलं लवकर टाकतो म्हणल्यानंतर त्या ठिकाणी ऊस दिलं आणि ज्यावेळेस 15 दिवस झाले त्याच्यानंतर कारखाना बंद होऊन त्या ठिकाणी आजपर्यंत शेतकऱ्यांची बिलं त्या ठिकाणी एकाही रुपया त्या ठिकाणी त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं नाही. त्याचबरोबर जे ऊसतोड कामगार आहेत, ते गाडी मालक आहेत, त्याचे सुद्धा आजपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी पैसे दिलेले नाहीत. आणि या सगळ्यांनी आमच्याकडे त्या ठिकाणी लेखी स्वरूपात तक्रारी दिल्या आणि त्याच्याबरोबर आम्ही या ठिकाणी माननीय साखर आयुक्त साहेबांना निवेदन दिलं की बाबा आम्ही तुमच्या कार्यालयाच्या समोर अर्धनग्न आंदोलन सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, कामगार, ऊसतोड यांच्या वतीनं करणार आहोत. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी परवा दिवशी आम्हाला त्यांनी बोलून घेतलं साखर आयुक्त कार्यालयामध्ये आणि त्यांनी सांगितलं की काल माननीय साखर आयुक्त साहेब मंत्री महोदयाच्या याच्यामध्ये असल्यामुळे, व्यस्त असल्यामुळं तुम्हाला भेटणार नाही, तर तुम्ही उद्या या आणि तुमची त्या ठिकाणी आम्ही संबंधित जे कारखानदार आहेत त्यांना इथं बोलून घेतो आणि त्यांच्याशी बैठक लावून त्या ठिकाणी तुमचा जो प्रश्न आहे, जो बिल मिळालेला नाही त्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना सांगू असं त्यांनी सांगितल्यामुळं आज आम्ही शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आमचं या ठिकाणी साखर आयुक्तांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की या शेतकऱ्याचे पैसे देणं का गरजेचं आहे. तर आज आमच्या भागामध्ये जवळपास जत्रा चालू आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी मुलांची लग्न आहेत, भाऊभाऊकीची लग्न आहेत, त्या ठिकाणी आज शिक्षणाचा प्रश्न आहे. शिक्षणात आणि त्या भागामध्ये ऊसाशिवाय दुसरं कुठलंच उत्पन्न यावर्षी झालेलं नाही. कारण सोयाबीन हे पूर्ण पावसामध्ये धोधारी पाऊस त्या भागामध्ये झाला, मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याला दुसरं कुठलंच पीक या ठिकाणी जे खऱ्या अर्थानं उत्पन्न देणार असतं ते फक्त ऊस होतं. त्यातूनही ऊस कसा तर जगला, वाढवला आणि शेतकऱ्याने कारखान्याला दिला. कारखान्याने त्या ठिकाणी कारखाना बंद होण्याच्या आधी सगळं पैसे देणं गरजेचं होतं, परंतु आजपर्यंत आता जवळपास दुसरा हंगाम लवकर चालू होईल तोपर्यंत सुद्धा शेतकऱ्याला पैसे या ठिकाणी मिळालेले नाहीत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज त्यांना सांगायला आलो, जर पैसे आज किंवा उद्या ह्या 2 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर नाही पडले तर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या कार्यालयामध्ये आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार हे सांगण्यासाठी आज आम्ही एकूण अंदाजे जी रक्कम आहे हो ती रक्कम देणे हे जे 2 कारखाने आहेत त्यांची दोघांची मिळून किती असावी? एक 100 कोटीच्या घरात सगळं टोटल असेल. 100 कोटीच्या पुढे आहे. ऊसतोड कामगारांचे पैसे आहेत त्याच्यामध्ये, ऊसतोड कामगाराचे प्रश्न आहेत, वाहतूकदारांचे प्रश्न आहेत, हो शिवाय शेतकऱ्यांचे हे मोठे कुणाचेच पैसे यांनी दिले जे शेतकऱ्याशी निगडीत आहेत अशा कुणाचे हे पैसे दिलेले नाहीत आजपर्यंत. हे दोन्ही कारखाने खासगी आहेत का सहकारी आहेत? सहकारी कारखाने. सहकारी कारखाने आहेत. या सहकारी कारखान्यामध्ये जे सभासद आहेत, संचालक मंडळ आहेत, यांची काय भूमिका आहे नेमकी? यांची भूमिका काय माहिती का, ज्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू, त्या ठिकाणी त्यांना भेटायला जाऊ किंवा कारखान्यावर जाऊ, ते काय करतात, पत्र देतात की तुमचं 12 तारखेला पैसे देऊ, तुमची 18 तारखेला पैसे देऊ, तुमची 20 तारखेला पैसे देऊ, तारीख पे तारीख नुसती एक पत्र द्यायचं, परत त्याचं कुठलंच हे करायचं. परवा तर त्या गोकुळ शुगरच्या चेअरमन साहेबांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितले की तुमची बिलं ही 15 तारखेच्या आज शेतकऱ्याला सगळ्या आम्ही देतो. पत्रकार परिषदेतून सांगली ती 15 तारखेला गेली, 25 तारखेला गेली, आता जवळपास 14-15 दिवस झाले तरी त्यांनी पैसे देण्याचं काही नाव घेत नाही. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी साखर आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना आता ठरवले की जर आज किंवा उद्या हे सगळे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर नाही पडले तर या कार्यालयामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत शेतकऱ्याच्या. धन्यवाद. ओके, धन्यवाद.